आमच्या चंदगड भागामध्ये ना प्रत्येक लग्नात कंपल्सरी हुग्गी हा स्वीट पदार्थ केलाच जातो। तर ती हुग्गी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। एकदम सोपी आहे, खायला पण एकदम चमचमीत आणि छान लागते। चला तर मग साहित्य बघूया। मोठा रवा घेतलाय मी 1 वाटी भरून, जो सुजीचा रवा म्हटला जातो काही ठिकाणी। तर शेंगदाणे घेतलेत, खोबरं किसलेलं वाळलं सुकं खोबरं घेतलं, त्यानंतर फुटाण्याची डाळ घेतली। आता काय करायचंय आपल्याला, हा मोठा रवा आहे जो सुजीचा रवा, तर तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर मी तव्यावरती भाजून घेते छानपैकी, आणि आपल्याला छानपैकी खरपूस होईपर्यंत फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर भाजताना आपल्याला तेल किंवा तुपाचा वापर केला तरी चालेल, तर मी इथे तुपाचा वापर करते। म्हणजे भाजताना जर तूप टाकलं तर ते खीर बनवल्यानंतर तुम्ही ना तो एक स्वाद असतो, तो तोंडात एकदम स्वाद उतरतो। तर तो स्वाद येण्यासाठी मी इथे तूप वापरणार आहे। 2 चमचे तूप वापरले, छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं। आणि भाजलाय रवा हे कसं ओळखायचं, तर हे बघा मी तुम्हाला दाखवते। रवा जेव्हा भाजतो हा, तेव्हा पांढरट पांढरट होतो, म्हणजे असं फुलतो तो रवा। आधी जसा होता पिवळा एकदम, आणि भाजल्यानंतर हे बघा फुलतो, कसा पांढरा पांढरा होतो। तर समजून जायचं की रवा भाजलाय। तर रवा छानपैकी भाजून घेतला, आणि नंतर एका वाटीत आता काढून घेऊया, म्हणजे आपल्याला माप कळेल। तर एक पातेलं घेतलंय मी, आणि त्याच्यामध्ये हा रवा आपण ओतून घेऊयात। त्यानंतर रवा आता आपला 1 वाटी भरून आहे, तर मी 1 ग्लास पाणी घालणार आहे, म्हणजे 2 पट या रव्यामध्ये पाणी घालणार आहे। त्यानंतर आपल्याला जे शेंगदाणे घेतले होते, तर ते शेंगदाणे आपल्याला याच्यात टाकायचे आहेत, आणि फुटाण्याची डाळ पण टाकायची आहे। तर पाणी बघा किती घातलंय मी, बोटा एवढं, म्हणजे जसं आपण भात बनवताना जसं पाणी मेजरमेंट करतो, तसं आपल्याला त्या रव्याच्या वरती 1 बोट आलं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे। म्हणजे कसा हा रवा भिजायला वेळ लागतो मोठा असल्यामुळे, त्यामुळे आपल्याला जास्त थोडं पाणी घालायचं आहे। आणि त्यानंतर एका बाउलमध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी घेतेय, आणि किसलेला तुम्ही गूळ घेऊ शकता किंवा फोडून गूळ घ्या, आणि छानपैकी तो बारीक करून घ्या, म्हणजे त्या पाण्यामध्ये तो वितळला पाहिजेत। लक्षात ठेवा की गरम करायचा नाहीये तुम्हाला, म्हणजे गॅसवरती जर गरम केलात तर सुजीची खीर आहे ती जरा तुमची घट्ट घट्ट होणार। त्यामुळे तुम्ही अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ घेतला तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। तर मी 2 वाट्या गूळ घेतला इथं, आणि तो गुळाचं पाणी आपण त्या बाउलमध्ये ओतून घेणार आहोत। म्हणजे तो जो रवा आपण भिजत घातला होता शेंगदाणे वगैरे घालून, तर त्याच्यात ओतून घ्यायचं। थोडंसं खोबरं किसलेलं आणि हळद हे सगळं मिक्स करून आपल्याला जवळजवळ 1 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर भिजत ठेवल्यामुळे काय होतं की तुमची जी खीर आहे ती लवकर पटकन होते। तुम्ही कुकरमध्येही करू शकता, पण कुकरमधले केलेली खीर जी असते ती त्याची चव आणि भांड्यात तुम्ही केलेल्याची चव खूप फरक आहे। त्यामुळे मग मी तुम्हाला हा प्रकार करून दाखवते। आता भिजल्यानंतर हे बघा मी 1 तास बरोबर भिजत ठेवला होता, कशी फुगली बघा, म्हणजे जो सुजीचा रवा होता तो छान टम्म फुगला, आणि शेंगदाणे पण भिजलेत। तर इथे मी 2 ग्लास पाणी घेतलंय, त्यामध्ये थोडंसं साखर टाकली आहे, कारण चिकटपणा यायला पाहिजे खिरीला, म्हणजे अर्धी वाटी। तर तुम्ही चवीप्रमाणे टाकू शकता। सुंठ वेलदोडे याची बारीक पूड करून टाकली आहे, थोडंसं जायफळ किसून टाकायचं, आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यानंतर आपण जी भिजत घातला होता रवा, तर तो ओतायचा आहे, आणि सळसळ उकळवायचा आहे। जोपर्यंत त्याला चिकटपणा येत नाही त्या खिरीला तोपर्यंत उकळवायचा आहे, आणि रवा पण लगेच शिजतो कारण आपण भिजत घातला होता। आणि अशी ही खीर लागते म्हणून तुम्हाला सांगू, खूप सुंदर खीर होते। तुम्ही नक्की करून बघा, खूप सुंदर अप्रतिम होते। म्हणजे कुकरमध्ये केलेली खीर आणि पातेल्यात केलेली खीर जी असते त्याची वेगळीच चव असते। त्यामुळे तुम्ही हा असा प्रकार करून बघा। याला सुजीची खीर ही म्हणू शकता तुम्ही, किंवा हुग्गी पण म्हणू शकता। आणि हे बघा आता आपल्याला हे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे खिरीला छानपैकी, जोपर्यंत ती घट्टसर होत नाही, एकजीव होत नाही, तोपर्यंत आपल्याला उकळवायचं आहे। जर तुम्हाला वाटलं की थोडीशी खीर कच्ची राहते तर त्याच्यात गरम पाणी करून ओतलं तरी चालेल। आणि शिजल्यानंतर एक 10 मिनिटांनी शिजली माझी खीर, आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवते। चिकटपणा जो आहे तो चिकटपणा आला पाहिजे, तरच तुमची हुग्गी परफेक्ट झाली आहे म्हणून समजायचं। खूप सुंदर अप्रतिम लागते, आणि बुंद्यांसोबत जे गोड बुंदी असतात त्याच्यासोबत खाऊन बघा, खूप सुंदर अप्रतिम लागते। नक्की करून बघा, आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।